मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सर्व व्यक्ती आपल्या बाजूला ज्याही असतात किंवा ज्या आपल्याला वाटत असतात, त्या सर्व सारख्याच किंवा चांगल्याच आपल्यासोबत वागत असतात असे होत नाही. तर काही व्यक्ती आपल्यासोबत छल किंवा कपटाने वागत असतात. म्हणजे अंतरंगातून त्या नक्कीच आपल्याबाबत चांगला विचार करत नाही, आपल्याबाबत वाईट विचार करत असतात. असेच आपल्याला जर माहिती होत असेल की समोरचे व्यक्ती आपल्यासोबत कपटाने वागत आहे, तर नक्कीच आपण काय केले पाहिजे, कसा विचार केले पाहिजे किंवा आपण वर्तन त्या बाबतीत कसे ठेवले पाहिजे, हा नक्कीच आपल्यासमोर महत्त्वाचा प्रश्न असतो. मित्रांनो, एखादी व्यक्ती जेव्हाही कपटाने वागत आहे, खोटेपणाने वागत आहे किंवा छल आपल्यासोबत करत आहे, तर नक्कीच अशा व्यक्तीसोबत सुद्धा आपण चांगलेच वागले पाहिजे, चांगलेच कर्म आपण ठेवले पाहिजे. मित्रांनो, हे उदाहरणावरून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. मित्रांनो, एखादी आजारी व्यक्ती आहे, तर आजारी व्यक्तीसोबत आपण नक्कीच आजारी होऊन वागतो का? नाही ना. आपण जसेही आहोत, जसेही आपले वर्तन आहे, तर ते आपण त्या ठिकाणी प्रकट करतो. त्या आजाराला पाहून आपण आजारी होत नाही, आपण सेम टू सेम होत नाही. म्हणून हा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. समोरची व्यक्ती कपटाने वागत आहे, तर नक्कीच आपले वर्तन त्या बाबतीत कपटाचे नको, चांगलेपणाचेच हवे. समोरची व्यक्ती कशी वागू, पण आपले चांगले कर्म आपण करत राहावे. नक्कीच याचा फायदा, लाभ आपल्यालाच खूप चांगल्या पद्धतीने समोरच्या जीवनामध्ये, वर्तमानामध्ये सुद्धा मिळत राहील. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.